विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा 6वा दिवस वादळी ठरणार. झी 24 तासच्या पुणे जमीन गैरव्यवहार ऑपरेशन सैतान प्रकरणावरून वातावरण तापणार. शेतकरी कर्जमाफी हमीभावावरून विरोधक सरकारची कोंडी करणार. ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये झी 24 तासचा ऑपरेशन सैतान. आदिवासी भागातील अल्पवयीन मुलींच्या सौद्याचा झी 24 तास कडून पर्दाफाश. झी 24 तासच्या ऑपरेशन सैतानची सरकारकडून दखल. गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून चौकशीचे आदेश. आज अधिवेशनातही पडसाद उमटणार. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना वाचवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा. मुद्रांक निरीक्षकांच्या निर्णयावर महसूल मंत्र्यांकडे अपील करण्याची मुभा. शुक्रवारी महत्त्वाचे विधेयक मंजूर. अधिकाऱ्यांकडून योग्य कारवाई झाली असती तर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण घडलंच नसतं. अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचे वक्तव्य. मीडियाच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देवगिरीवर रात्री सर्व आमदारांशी चर्चा. शिंदेंची सर्व आमदारांशी 1 to 1 चर्चा. महायुतीला गालबोट लागेल अशी विधानं टाळण्याचा शिंदेंचा सल्ला. लहान मुलं बेपत्ता होण्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तातडीनं उपाययोजना करून ठोस कारवाई करावी. राज ठाकरेंची पत्रातून विनंती. खासदार संजय राऊतांची आज पत्रकार परिषद. अधिवेशनाच्या कामकाजावर भाष्य करण्याची शक्यता. मनपा निवडणुकांवर काय बोलणार याचीही उत्सुकता. महायुतीमध्ये लढायचं ठरलं. जागा वाटपावरून अडणार. केडीएमसी मध्ये भाजपचा 55 ते 60 जागांवर दावा असल्याची सूत्रांची माहिती. युती झाल्यास दोन्ही पक्षात बंडखोरीची शक्यता. मीरा भाईंदरमध्ये भाजपचा एकनाथ शिंदेंना धक्का. शेकडो शिवसैनिकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. आमदार नरेंद्र मेहतांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. रविवारी मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक. मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द होणार. रेल्वेचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता. मालेगावात भटक्या कुत्र्यांची दहशत. भटक्या कुत्र्याचा एकाच दिवशी 10 जणांना चावा. राज्यात नाताळपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार. अहिल्यानगरच्या जेऊरमध्ये सर्वात कमी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.